मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव प्रभासच्या पिक्चर मध्ये होता एक बल्लाळ देव. हा, मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले. त्याच्यामुळे तर हे स्तोम माजलं ना. बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले आहेत, पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं. मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली. याचं कारणच हे आहे. ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले. वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता. तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडे? तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना. त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा. तोच म्हणतोय रोहित रोहित लवकर या. अरे बाप रे, अरे काय चाललंय. आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले. हा, लातूरचं जेल मागतायत. कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे. फक्त ऑर्डर होऊ द्या, मग नंतर सांगतो मी. ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते. माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्या वेळेस यांची MCR होते मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये. शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको. यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे. कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं. लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे. ईडीची नोटीस लागलेली आहे. फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो. आणि आता इथं मांजर शुंब्याला सापडले ना 20-25 एकर. ते काय आता सातबारा आलाय. इथं जमीन घेतली जाधवच्या नावावर. जाधवच ना त्यांच्यावरती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडच. आणि त्यांची आता इथं मला वाटतं 5-25 एकर सापडली. पण ह्यांचे 5-25 एकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारलंय आणि तिकडं नेऊन टाकलंय. रसाळांनी बोलायचं नाही, रसाळांनी निमूट सहन करायचं. अशा पद्धतीचा प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या. आणि या सगळ्यापासून धनुभाऊ अनभिज्ञ कसे राहिले याच मला आता कोडं पडायला लागलं.